नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. संध्याकाळची वेळ होती. अजय, तारा, तन्वी, रतन, शुभांगी सगळे मेन हॉलमध्ये बसून काहीतरी बोलत होते. त्याचवेळी आरंभ घरी आला आणि अपेक्षेप्रमाणे शुभांगी त्याला एकदम फ्रेश दिसली. तिचा हसरा चेहरा पाहून त्याची दिवसभराची सगळी थकान आणि मरगळ कुठल्या कुठे पळून गेली. आरंभ, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? तारा बोलली. हो का? आरंभ न समजून बोलला. अरे मग तू इतक्या लवकर घरी कसा काय आलास? तारानं विचारलं. भाईला आज ऑफिसात जास्त कामं नव्हती हो ना भाई? तन्वीने देखील सूर मिसळला. काम खूप असतं, पण भाईचं आता पहिल्यासारखं कामात जास्त लक्ष लागत नाही, रतन बोलला. का? तन्वीने विचारलं. भावीसा इथे असताना त्यांचं तिथे कसं मन लागेल? ओह, म्हणजे आता काही दिवसांनी ऑफिस घर होईल आणि घर ऑफिस हो ना भाई? तन्वी बोलली. पुरी झाली चेष्टा. आरंभ, जाऊन फ्रेश हो. तुमच्या रिसेप्शनचं प्लॅनिंग करायचं आहे. तुझं आणि शुभांगीचं लग्न झालंय हे आता सगळ्यांना कळायला हवं, अजय बोलले. जी, मी फ्रेश होऊन आलोच. आरंभ तिला इशारा करत बोलला आणि बेडरूममध्ये निघून गेला. मी आलेच, शुभांगी बोलली आणि जायला उठली. लवकर जा भाभिसा, नाहीतर भाई रागावतील, तन्वी बोलली आणि शुभांगी खूप लाजली आणि किचनमध्ये गेली. तिनं त्याच्यासाठी छान कॉफी बनवली आणि रूममध्ये आली. हुकूम, त्याला आवाज देत तिनं कॉफीचा मग टिपॉयवरती ठेवला. त्याचा कोट बेडवरती काढून टाकलेला होता. ती तो नीट ठेवत होती की आरंभने तिला पाठीमागनंच मिठीत घेतलं आणि ती एकदम दचकली. घाबरले ना मी, ती छातीवर हात ठेवून बोलली. घाबरायला काय झालं? इथे माझ्याशिवाय कोण असणार आहे? आणि राणीसा, माझ्याशिवाय तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही. तो हक्क फक्त माझा आहे. आरंभ तिच्या केसांचा सुगंध घेत बोलला आणि तिनं डोळे मिटले. आय मिस यू. मला ऑफिसमध्ये सारखी तुझी आठवण येत होती. आपण उगाच ऑफिसला आलो, घरी राहिलो असतो तर तुझ्यावर फार प्रेम करता आलं असतं असं सारखं वाटत होतं. बोलताना त्याचे ओठ तिच्या खांद्यावर मानेवर हळुवारपणे फिरत होते आणि ती अंग चोरून शहारून घेत होती. तू पण मला मिस केलंस ना? तो तिच्या मानेमध्ये चेहरा घुसळत बोलला. बिलकुल भी नाही, ती मुद्दाम बोलली आणि त्यानं लगेच तिला स्वतःकडे फिरवलं. ती हसत होती आणि तो तिच्या डोळ्यात पाहत होता. यू लायर. सच्ची, मुझे तो टाइम ही नहीं मिला आपको मिस करने का. ती ओठ दाबून हसत बोलली. ओह रिअली? तो अगदी क्यूट फेस करून म्हणाला आणि तिनं हो मध्ये मान डोलावली. हाऊ रूड. तो तिला बाजूला करत बेडवरती जाऊन बसला आणि तीही त्याच्या बाजूला जाऊन बसली. तुम्ही गेल्यावर झोपायचा फार प्रयत्न केला पण झोपच येत नव्हती. पण मी तुम्हाला अजिबात मिस नाही केलं. या कुशीवरून त्या कुशीवरती लोळले आणि मालदीवमधले काही फोटोज पाहिले, पण तरीही मी तुम्हाला मिस नाही केलं. तुम्ही या रूममध्ये असल्याचा सारखा भास होत होता. वाटत होतं आपण उगाच मालदीववरून परत आलो. त्यावेळी मला अजिबात तुमची आठवण येत नव्हती. हा मऊ बेड, यावरती तुमच्या मिठीत तुम्हाला बिलगून झोपावंसं वाटत होतं, पण तरीही मी तुम्हाला मिस नाही केलं. तुम्ही येण्याची वाट पाहत सारखी घड्याळामध्ये पाहत होते, पण तरीही मी तुम्हाला मिस नाही केलं. एक वेळ वाटलं आपणही जावं का ऑफिसमध्ये, पण मग वाटलं घरात इतकी माणसं आहेत आणि मी तुम्हाला मिस पण करत नाहीये, मग का जाऊ? म्हटलं जेव्हा मिस करेन ना तेव्हा पाहू. ती बोलत होती आणि आरंभ खुश होत प्रेमानं तिच्याकडे पाहत होता. खरंच मिस नाही केलंस? ती लाजत हसत हो मध्ये मान डोलावत बोलली. आय लव्ह यू. त्यानं तिला पुन्हा मिठीत घेतलं. आय लव्ह यू टू. शुभांगी देखील बोलली. माझी एवढी आठवण येत होती तर मग वेळ कसा घालवलास? तो तिच्यापासून दूर होत कॉफीचा मग हातात घेत बोलला आणि त्यानं कॉफीचा मग तिच्या समोर केला. मला तुमच्याशिवाय या रूममध्ये अजिबात करमत नव्हतं, म्हणून थोडा आराम करून खाली गेले. तिनं त्यातून एक घोट पिला आणि त्यानंतर आरंभने कॉफी पिऊन घेतली. सगळ्यांशी छान गप्पा मारल्या, त्यांचे गिफ्ट्स दिले. प्रिन्सेस खूप खुश झाली आहे. हो, मला तन्वीचं काहीतरी बिनसल्यासारखं वाटतंय, शुभांगी बोलली.
म्हणजे? काहीतरी आहे तिच्या मनात, शुभांगी काळजीने बोलली. मॉम सोबत काहीतरी झालं असेल, आरंभ बोलला. आम्ही दोघी मग मस्त गप्पा मारत बाहेर फिरलो तेव्हा तिचा मूड छान झाला. नंतर तिने माझे खूप सारे फोटोज काढले. हे पहा. शुभांगीनं त्याला तिचे वेस्टर्न ड्रेसमधले फोटोज दाखवले. लुकिंग हॉट असं म्हणत तो तिच्यावरती झुकला. हुकुम, काय करताय? ती डोळे मोठे करत बेडवरती आडवी झाली. माझ्या बायकोवरती प्रेम करतोय असं म्हणत तो तिच्यावरती आला आणि त्यांचा रोमांस पुन्हा एकदा सुरू झाला. इकडे रात्री शिवाय त्या मुलीशी पुन्हा चॅटिंग करत होता. तुझ्या मते प्रेमाचा खरा अर्थ काय? त्या मुलीनं प्रश्न विचारला. प्रेम म्हणजे आपल्याला कोणीतरी आवडणं, सतत त्याचे विचार डोक्यात येणं, त्याच्याशी बोलावंसं वाटणं, भेटावंसं वाटणं, त्याला पाहावंसं वाटणं, शिवाय बोलला. पण प्रेमामध्ये जोडीदार सुंदर असणं महत्वाचं आहे का? बिलकुल. आपण एखाद्याला पाहिल्यावरती त्याच्या प्रेमात पडतो ना. लव्ह ॲट फर्स्ट साईट, शिवाय बोलला. समज जर ती व्यक्ती तुझ्या कल्पनेसारखी नसेल तर तरीही तू त्या व्यक्तीवरती तितकंच प्रेम करशील? हो, पण तू माझ्या कल्पनेपेक्षा खूपच सुंदर आहेस. मग थोडा वेळ तिचा काहीच रिप्लाय नाही आला. हे काय झालं? शिवायने विचारलं. काही नाही. चाहत, तू तीच आहेस ना फोटोमधली? शिवायने विचारलं. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? आहे, पण तुझ्या बोलण्यामुळे मी थोडा कन्फ्यूज होतोय. माझी भाभी म्हणते प्रेम तणावर नाही तर मनावर करावं. तणाचं सौंदर्य काही काळासाठी असतं, परंतु मनाचं सौंदर्य चिरकाल टिकतं. अरे वा, किती सुंदर बोलते तुझी भाभी. हो, ती आहेच खूप छान. मला फार आवडते. खूप समजून घेते ती मला. तिच्या सौंदर्यापेक्षा तिचं मन हे खूपच सुंदर आहे. तिला पाहिल्यावरती आरंभबाई तर तिच्यावरती एकदम लट्टूच झाला होता. आरंभचं नाव वाचून त्याच्या मनात पुन्हा पाल चुकचुकली. तुझ्या भाभीचं नाव काय? शिवायने विचारलं. शुभांगी. आणि आता मात्र शिवायला धक्काच बसला, कारण शुभांगी खरंच चाहत नव्हती. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी होती, जी फेक नावानं मागच्या कितीतरी दिवसांपासून शिवायशी बोलत होती. चाहत, तुझा बर्थडे कधी आहे? का? तिनं विचारलं. तुला विश करेन ना बुद्धू. 11 नोव्हेंबर. ओके, तू मला तुझे फोटो टाकणार होतीस ना? हो, पाठवते. मग त्याला तिचे काही फोटोज पाठवले. वाव, तू खरंच खूप सुंदर आहेस. थँक्यू, ती म्हणाली. बाय, शिवाय बोलला. इतक्यात आत्ताच तर तू ऑनलाईन आला होतास ना? तन्वीनं विचारलं. अगं, उद्या जरा महत्वाची कामं आहेत ना, ती संपवायची आहेत. संपवायची आहेत म्हणजे त्यांचा मला त्रास होतोय आणि ती कामं आता पुढे चालू ठेवणं मला अजिबात परवडणार नाहीये. वेळ, इमोशन्स यांचा खूप लॉस झालाय त्यामध्ये. म्हणजे तुला कोणी फसवलं का? हो, आणि त्याचीच उत्तरं तर मी मागणार आहे उद्या. शिवायच्या डोळ्यात पाणी आलं. तुला खूप हर्ट झालेलं दिसतंय. हो, बट नाव आय एम फिलिंग गुड. तुझ्याशी बोलून बरंच काही क्लिअर झालंय. म्हणजे छान वाटलं. चल, आता मी झोपतो, फार थकलोय. पुन्हा कधी येशील ऑनलाईन? माहीत नाही. काय झालं? अगं, मी जरा बिझी आहे ना म्हणून. ओके, मी तुझ्या मेसेजची वाट पाहीन, ती बोलली. इकडे शिवायला फारच भरून येत होतं. ती इतकं खोटं बोलत होती आणि तो तिला काहीच बोलू शकत नव्हता. इतक्या दिवसांच्या चॅटिंगमधून तो तिच्याशी इमोशनली खूपच कनेक्ट झाला होता. तिचा फोटो पाहिल्यावर तो खरंच तिच्या प्रेमात पडला होता आणि ती खोटारडी फेक आहे हे त्याला आता समजल्यावरती प्रचंड त्रास होत होता. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता तुमच्या लक्षात आलंय ना की चाहत ठाकूर कोण आहे ते. पाहूयात पुढे काय होतं ते. तोपर्यंत आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.